एक डांस अगर आप दिखाएंगे ना तो हम भी आगे आपको पैसे देंगे। चलो पांडे, ऐसा गाना बजाओ डीजे। तुषार धुमासा सांग तुम्हाला कुठला गाणं वाजवावं लागेल, सांगितलं सेट करा आणि जाऊया मैदानाच्या दिशेने। होईल या पूर्वार्धाला सुरुवात, कारण पहिल्या सत्राला होते सुरुवात। पहिला चेंडू गोलंदाज खुटप्याचा चेंडू होता, अगदी स्टिअर करायचा होता, एज लागली आहे बॅटची। इथून प्रश्न अगदी विचारला गेला तर या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, नाही धाव चेंडूची होती सांगता। खेम्या मेसून आवाज जात आहे की चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल भुजबळला। ऋषभ भुजबळ ज्या क्रिकेटच्या पटलावरचं चांगलं नाव, आणि प्रशांत कवणे हे देखील चांगलं नाव। संदीप गाडवे विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयांचे कॅश प्राइज, त्यांच्या विरोधात हे फटके खेचतायत। स्क्वेअर लेग सीमा पार होतोय, पहिला चौकार येतोय तो ऋषभ भुजबळच्या बॅट मधना। बजाव डीजे। पाठराखे बघतच राहिले या फटक्यावरती, काय दमदार फटका होता। 4 धावसंख्येसाठी हा चौकार पाहिला। यावेळेस क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू वन बाउंस सीमा पार होतोय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय दुसरा चौकार। आणि या शहराच्या अस्मितेची आणि खऱ्या अर्थानं या सर्वांची आवडती प्रीमियर लीग म्हणजे खोपोली प्रीमियर लीगचा हा भूतपूर्व सोहळा। यावेळेस ऋषभ भुजबळचा हा फटका लांबी जास्त आहे, उंची देखील खूप आहे, लगातारचा दुसरा षटकार येतोय। ऋषभ भुजबळ ऑन फायर, चेंडू सीमा पार येतोय दमदार फटका, षटकार। ऑन फायर, सुरुवात चांगली झाली आहे। आदित्य दर्गे खुश आहेत, आता सुरुवात चांगली होती आहे, कारण इथून सुरुवात चांगली करावी लागेल। यावेळेस स्लोअर वन केलाय, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहण्याला सटीक लाईनने चेंडूला हाताळलं गेलं। निर्धाव चेंडूची होती सांगता, इथे बॅट चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे, निर्धाव चेंडूची होती सांगता। स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या बिनबाद 14। घुसके खेल अंदर येऊन मार, आवाज आ रही है। हा पण चेंडू जबरदस्त होता, इथून लाईन लेन चुकली या चेंडूवरती, सटीक लाईनने चेंडू फेकायचा होता आउटसाइड द ऑफ स्टंप। पंचांकडे मागणी केली जाते, तिसऱ्या पंचांनी ही मागणी जी होतीये। चला तिसरे पंच या, कशासाठी मागणी पंच? ओके ओके ओके, आमचे तिसरं पंच फेअर डिलिव्हरी आहे। चला फेअर डिलिव्हरी आहे। चला फेअर डिलिव्हरी आहे। वळूया मॅच कडे। धावा संख्या आहे ती 14। सुरुवात चांगली झाली आहे मी तर म्हणेन, कारण 14 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात पहिल्या P1च्या षटकामध्ये। इथून अजून धाव्याचा आकडा हा वाढवावा लागेल। ऋषभ भुजबळ आणि त्याच्या बरोबरीने प्रशांत कवणे हे सलामीचे 2 फलंदाज, धाकड फलंदाज आहेत। शुभम घोडबिंदेच्या विरोधात आता ही फटकेबाजी केली जाते। षटक क्रमांक 2 होईल सुरू। गोलंदाजी मार्ग वरती आलाय अभिषेक बॉलिंग मार्ग वरती षटक 2 जरूर सुरू केलं जाईल। 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। चला टाइमपास नकोय। दक्ष 11 आणि वेदांत 11 दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे, टाइमपास नकोय शुभम गोडविंदे।
धावसंख्या आहे ती 14. सुरुवातीचं पहिलं षटक पाहिलं. यावेळेस प्रशांत कवणेचा हा फटका झटका दिलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का बसतोय. प्रशांत कवणे बॅक टू द पवेलियन. DJ साठे. जन स्वराज्याची निर्मिती केली आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या खऱ्या अर्थानं आराध्य दैवत आणि तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान किंवा आपण खऱ्या अर्थानं ज्यांचं पवित्र स्मृतीला अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला सुरुवात झाली. त्यांच्यावरती रचलेलं गीत आपण खऱ्या अर्थानं ऐकलं. परंतु इथे काय बघितलं, पहिला धक्का बसलाय. प्रशांत कवणे सलामीच्या जोडसाखळीतला एक फलंदाज मागे परतलाय आणि क्रमांक 3 वरती आता अजिंक्य दर्गे मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या आहे ती 14. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तिसरा फलंदाज अजिंक्य दर्गे, लेफ्ट हँड बॅट्समन उजव्या हाताचा फलंदाज आणि रिव्हर्सचा बादशाह म्हणून ज्याच्या नावाची गणना केली जाते. रिव्हर्स फटके फार चांगल्या प्रकारचे खेळणारा फलंदाज आहे जो स्ट्राईक एंड वरती आहे. यावेळेस लाईन लेन चुकली या चेंडूवरती. पंच आमचे मेन पंच सांगतायत हा चेंडू वाईड आहे, एक्स्ट्रा धाव मिळेल. डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची ओळख या रायगड जिल्ह्यामध्ये ते आमचे सूरज पांडे सर मेन पंच, ज्यांच्यावरती एक गीत आम्ही DJ साठेला सांगितलं होतं. ते गीत जरूर मात्र वाजलं जाईल नेक्स्ट मॅचमध्ये. हुक करायचा होता इथे आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू निघून चाललाय. निर्धाव चेंडूची होते सांगता. पहिला चेंडू मात्र खराब आला. त्यानंतरचा पहिला चेंडू विकेट बघायला मिळाली. त्यानंतर खराब चेंडू बघायला मिळाला आणि एक निर्धाव चेंडू पाहिला. अभिषेकची गोलंदाजी पाहतोय. धावसंख्या 14 आहे. इथून 15 आहे. धावसंख्येचा आकडा वाढवावा लागेल. एक एक्स्ट्रा धाव या षटकामध्ये आपण जरूर पाहिली आहे. यावेळेस चेंडू उडवायचा होतं. बॅटला चेंडू व्यवस्थितरित्या कलेक्ट नाही करता. टायमिंग यावेळेस अचूक नाही जुळलं आणि इथून एकच सिंगल मिळेल ती या चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. चोरून धावा घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय कारण एक एक धाव फार महत्त्वाची शुभम गोडविंदेला माहिती आहे. इथून एक एक धाव वाचवावी लागेल. हे कष्ट करावे लागतील कारण सहजरित्या तुम्हाला सामना हा तुम्ही विजयी करू शकत नाही. इथून एक एक धाव जितक्या वाचवता येतील ना तितक्या फार तुमच्या टीमसाठी चांगल्या राहतील. पण ती धाव वाचवावी लागेल. आता 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 17 धावा स्कोरवरती आहेत. एक सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. आमचे DJ साठे जे आपण गाणं सेट केलं का मगाचं, तुषार धुमाळ सरांनी सांगितलं मला गाणं. शिव 11 संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी आम्ही व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण एकत्र यायचंय ज्यांची मॅच असेल. शिव 11 संघाने आपल्या कॅप्टनशी संपर्क करायचा आहे. धावसंख्या आहे ती 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 18 धावा स्कोर कार्डवरती सुरुवात करावी लागेल. ऋषभ भुजबळ सलामीला ओपन साठी आला होता. यावेळेस मात्र लटकले त्या चेंडूवरती. बराच काळ हवेमध्ये आहे. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव देखील होती पूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल केला जाणार नाही कारण इथून थांबवला 2 धावा मिळतील. मी तर म्हणेन 3 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या असत्या परंतु 2च धावा त्या ठिकाणी घेतल्या गेल्या. एक एक धाव फार महत्त्वपूर्ण राहील. इथून 2 धावा मिळाल्या. या 2 धावसंख्येने धावसंख्या होती ती 20 धावा. 20 धावा. इथून पुढे सर्व सामने हे 3 षटकांचे राहील आणि सर्व संघांनी आणि खेळाडू मित्रांनी याची नोंद घ्या कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला स्पर्धा कंप्लीट करायची आहे आणि जितक्या लवकर कंप्लीट होईल. यावेळेस आता कुठून घेणार साहेब आयबा कॅश तुम्ही काय चेंडू बराच वरती होता.
इथून षटकार आला. धावसंख्या होती है 26. डीजे अभि ट्रेडर्स संघाने टॉस जिंकलाय. जो काही निर्णय असेल तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्या मॅचला देखील आपण सुरुवात करणार आहोत. धावसंख्या आहे ती 26. 26 धावा. गोलंदाजी मार्क वरती आला आहे विशाल. विशाल पाटणोसकर वरची खोपोली. विशाल पाटणोसकर आपण षटक हातात आलतोय. षटक क्रमांक 3. केटीसी लाईव्हचं कौतुक करावं लागेल. गेले कालचा दिवस, आजचा दिवस आणि आज मला वाटतं कर्जतमध्ये ते बैलगाडा रेस देखील त्यांच्या माध्यमातून सुरू आहे लाईव्ह मध्ये. बघा नाईट करून डे, त्यांना झोपा देखील नाहीत. नाईट डे, परत नाईट आणि बैलगाड्याच्या शर्ती देखील चालू आहेत केटीसी लाईव्ह मध्ये. उद्या जामरुक नाईट. यस, केटीसी लाईव्हला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरती नवनवीन मॅचेस किंवा नवनवीन व्हिडिओ आणि इतरही काही गोष्टी या तुम्ही या चॅनलवरती बघू शकाल. कारण जास्त करून बैलगाडा रेस वरती हा चॅनल जास्त प्रभावी आहेत. कारण कर्जतमध्ये बऱ्याच ठिकाणी बैलगाडच्या शर्ती आपण 51,142 सबस्क्रायबर आतापर्यंत जोडले गेलेत. मी तर म्हणणं अजूनही तुमच्या ह्याच्यामध्ये ते जोडले जातील. कारण 2 वर्षामध्ये फक्त इतके सबस्क्रायबर जोडले गेलेत. अजूनही तुमची प्रगती होत जावं मी तर म्हणेन. कारण इतकी क्लॅरिटी आणि क्वालिटी सकट तुमची स्पर्धा ही सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचती आहे. आणि का तुमच्या चॅनलने सबस्क्राईब करू नये आणि का या फटक्यावरती दमदार फटका आलाय. ऋषभ भुजबळ ऑन फायर. डीजे साठे. ऋषभ भुजबळ आलाय, ज्याने काय कमालीचा फटका घेतलाय. मिड विकेट सीमा पार आणि त्याच्या बॅट मधला निघाला तो षटकार. धावसंख्या होती ती 33. 33 धावा. प्रशांत कवणे आपण बघतोय. त्यानंतर ऋषभ भुजबळ, अजिंक्य दर्गे अशी ही खेळाडू या टीमचा हिस्सा बनलेत. अजून एक फटका येतो एकदमदारचा. 1 बाउंस सीमा पार. चौकार. डीजे. धावसंख्या होती 37. 37 धावा. सुरुवात चांगली करते ऋषभ भुजबळ, ज्याच्या आक्रमक शैलीचे फटके बघायला मिळतात. आउट साइड ऑफ स्टंप सटीक लाईनने टाकलेला हा चेंडू मात्र बघायला मिळाला. निर्धाव चेंडूची होती सांगता. विशाल पाटणोसकर हे षटक हाताळतोय. 37. 37 धावा आहेत. एकाच चौकार षटकार अजूनही येणार तर मजा येणार अजून या मॅच मध्ये. कारण एकदा मोठ्या टोलर पर्यंत पोहोचला तर मॅच मध्ये मजा येईल. यावेळेस ऋषभ भुजबळचा हा जबरदस्त फटका होता शेवटच्या मोमेंटमला. अजिंक्य दर्गेने हा झेल सोडलाय. मॅच सुटणार अशी म्हणता येत नाहीये, परंतु झेल नाही तसं नाहीये. पुढचा विचार करावा लागेल. इथून हा झेल सुटलाय आणि धावा त्या चेंडूवरती मोजली फक्त 1. चुकी सुधारली जाईल. कारण एखाद्या वेळेस माणूस चुकतो, त्यानंतर चुकी सुधारली जाते. सर हॅलो, थोडे मागे या जरा.
हां धावसंख्या आहे ती धन्यवाद आपलं धावसंख्या आहे 38 38 धावा धावपटलावत येत गोलंदाज तयार विशाल पाटणोसकर यावेळेस पडका दमदार होता शुभम गोडविंदीने शेवटच्या मोमेंटमला चेंडूला रोखून ठेवला परंतु काय फटका होता आणि धावसंख्या आहे ती एका धावसंख्येच्या बरोबरीने 39 धावा आहेत सुरुवात चांगली आहे मी तर म्हणेन 3 षटकांचा खेळ संपलाय 18 चेंडू संपलेत पूर्वार्धामध्ये 18 चेंडूच्या समाप्तीनंतर काय हवंय 39 धावा आहेत शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे बघा या बॅटने चेंडू जात नाहीये नवीन बॅट द्या जादू कदाचित या बॅटमध्ये काहीतरी रहस्य असेल असं म्हणतात ना की या चेंडूवरती षटकार जात नाही दुसरा चेंडू द्या आम्हाला कारण मागणी तसा पुरवठा होतो इथे कुठल्याही गोष्टीची कमी नाहीये बघा आमच्या व्यासपीठाच्या बाजूला जे कॅमेरा आहे तिथून जरा उठा जे प्रेक्षक आणि खेळाडू बसलेत ना कॅमेरा हलतोय समोर जे बसलेत त्या स्टँडवरती त्यांना मित्रांनो जरा सहकार्य करा कारण लाईव्हसाठी थोडासा प्रॉब्लेम आला येतोय धन्यवाद आपला आभार यावेळेस फटका जबरदस्त आहे चेंडू निघून जाईल फार भरपूर वेगाने चेंडू निघून चाललाय सीमा पार येतोय पहिला चेंडूवरती आलाय नीरजचा चौकार खोपोली मार्केट जवळच आहे आणि मार्केटमध्ये नाव कुणाचं घेतलं जातं ते फलंदाज अजिंक्य दर्गे रिवर्स स्वीपचा बादशाह चव्हाण सरांचं सुपुत्र ज्यांचं लेदर क्रिकेटमध्ये ज्यांचा मुलाचं सिलेक्शन झालंय महाराष्ट्र लेवलमध्ये ज्यांच्या मुलाचं सिलेक्शन झालं ते या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं खोपोली प्रीमियर लीग ते मनपूर्वक स्वागत साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपण यावं आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक त्यांचा मुलगा देखील त्यांच्या बरोबर आलाय किशोर सालुंकी यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करूया कारण खऱ्या अर्थानं क्रिकेट लेवलमध्ये इतक्या मोठ्या स्तरावरती आणि आमचे परम मित्र आहेत चव्हाण सर जे स्थायिक गोल्डनला होते आणि आता खोपोली शहरामध्ये आलेत ज्यांच्या माध्यमातून गेली आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याच बरोबर आम्ही शिकलोय जे आमचे गुरुवारी आहेत कारण महाराष्ट्र लेवलला जरूर त्यांचा मुलगा खेळणार आहे त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल समान सर जे की रायगड जिल्हा परिषद शाळामध्ये शिक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करतायत आज ते कुठल्या शाळेवरती आहेत माहीत नाही परंतु याच्या आधी मला वाटते आमच्या परिसरामध्ये होते आणि आता त्या ठिकाणी खोपोली शहरामध्ये त्या ठिकाणी ते राहत आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं एक मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे खोपोलीकरांसाठी शेवटचं षटक गोलंदाज नीरज हातामध्ये आहे धावसंख्या आहे नरेश 43 घुसके खेळ म्हणजे आत्मय जाऊन खेळ मराठी भाषेत आत्मय जावत पुनीत जांगीर उर्फ गड्डी याची ताकदीकडे जर बघितलं ना तर सहज चेंडू आरपार स्टेडियम पार जाईल इतकी ताकद आहे पण ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर करावा लागेल चेंडूच्या मेरिटनुसार गड्डीला खेळावं लागेल 43 धावा आहेत स्वागताकडे आपण जातोय ज्यांचा सुपुत्र महाराष्ट्र स्टेट लेवलला ज्याची निवड झाली आहे त्याचं स्वागत खोपोलीकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि आमच्यासाठी देखील कारण KPL मध्ये म्हणजे खोपोली प्रीमियर लीग मध्ये त्यांचं स्वागत आणि त्यांचं महत्भाग्य आमचं की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी घेतला आणि ते या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया धावसंख्या 4 धावेने पुढे जाईल धावसंख्या होती आहे ती 47 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत शेवटचे 2 चेंडू उरलेत एकाच षटकार गड्डीच्या बॅटमध्ये यायला हवा मजा आएगा क्या हुआ मैदान के अंदर अरे बाप रे बघा चेंडू मारायचा कुठे होता गड्डीला हा नेम होता आणि इथून एक सिंगल मिळेल
शेवटचा नरेश एक चेंडू उरलाय आणि एका चेंडूवरती धावा किती येणार, कारण धाबा संख्या आहे ती 48. एक षटकार एक चौकार मजा येईल ऋषभ भुजबळच्या शेवटच्या चेंडूवरती, कारण टोटल तिथे वाढली जाईल. षटकार येणार की चौकार, की गोलंदाज नीरज काढणार निर्धाव चेंडू. शुभम गोडबेने दिला काढ मंत्र, सटीक लाईनने चेंडू टाकावा लागेल, अन्यथा हे मॅच आपल्याला इतक्या सहजासहजी जिंकता येणार नाहीये. या वेळेस बराच काल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर, मिड विकेट सीमा पार, ऋषभ भुजबळच्या बॅट मधून निघाला हा षटकार. परंतु सन्मानाकडे आपण जातोय. मराठीचा एक गोड आवाज ज्याने मराठी भाषेवर प्रभुत्व सिद्ध केलं आणि बराचसा मोठा असा भरणा असलेला नागेशजी भगत यांना विनंती आहे की आपण हॅरी पिंगले सर घोडिवली गावचे सुपुत्र यांचं स्वागत या मुख्य व्यासपीठावरती करावा, कारण एक निवेदित समालोचक आहेत ज्यांच्या माध्यमातून या परिसरात